ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे एका नव्या वादाची. हा वाद पेटलाय दिग्दर्शक कबीर खान यानं केलेल्या वक्तव्याच्या नंतर. कबीर खानच्या म्हणण्यानुसार या देशामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून जी प्रतिमा मुघलांची देण्यात आलेली आहे, जी सादर करण्यात आलेली आहे, ती अत्यंत चुकीची आहे. त्यांना विलन ठरवलं गेलंय अशा प्रकारचं वक्तव्य आज त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची सल त्याने बोलून दाखवली आहे. मुघल साम्राज्याबद्दल त्याने हे वक्तव्य केलंय की मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणं हे लज्जास्पद आहे. मुघलांना नकारात्मक भूमिकेत बघून त्रास होतो असंही तो म्हणतोय. कबीर खान इतक्यावरच थांबला नाही तर देश घडवणारे शासक मुघल होते असंही कबीर खान म्हणालाय. त्यामुळे आता कबीर खानच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे. तेव्हा हा सगळा वाद निर्माण झाल्याच्या नंतर या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत आहेत मुस्लिम सत्यशोधक संघटनेचे शमशुद्दीन तांबोळी सर. तांबोळी सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही सुद्धा जोडले गेलेले आहेत. शब्बीरजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. सुरुवातीला मला शमशुद्दीनजींकडे जायचं आहे. शमशुद्दीनजी, आज जो राग संताप व्यक्त केलेला आहे आपल्या कबीर खान यांनी, हा संताप कितपत योग्य आहे? खरंच अशी प्रतिमा निर्माण केलेली आहे तो इतिहास आहे की इतिहासाचं विद्रुपीकरण आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमचा म्यूट काढा सर. म्यूट असल्यामुळे आमच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. हा, सॉरी. खरं म्हणजे कबीर खान यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते एका विशिष्ट अशा संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर केलेलं आहे आणि ते त्यांचं स्वतःच असं ते मत आहे. ते काही इतरांच्यावर लादलं असं म्हणता येत नाही. तरीही पण असे जेव्हा वक्तव्य केले जातात त्यातून काही वाद आणि प्रतिवाद निश्चितपणे पुढे येऊ शकतात. एक प्रकारे इतिहासात पुरलेली जी मडी असतात, भूत असतात, ती पुन्हा आपल्या बोकांडीवर बसवण्याचा हा एक प्रकार आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट असं की आपण नेहमी असं म्हणतो की भारत हा जो देश जुना देश आहे आणि नव राष्ट्र आहे. आणि जुना देश म्हणत असताना इथे राजेशाही होती. राष्ट्र म्हणून एकत्रित अशी संकल्पना कुठेच आपल्याकडे नव्हती. अनेकांनी आक्रमण केली. अनेक लोक, अगदी आर्यांच्या पासून, मुघलांपासून इंग्रज ते पोर्तुगीज, अनेक, ती यादी तशी फार मोठी आहे. अनेक लोक इथे आले आणि गेले. पण मुघलांचं एक वैशिष्ट्य असंही एक आहे की ते इथे आले, इथे त्यांनी इथली संपत्ती आणि इथलं धन मात्र त्यांनी इथून कुठे घेऊन गेलेले नाहीत. इथे ते स्थिर झाले. अर्थात त्यांच्या असण्यामुळे इथे देशामध्ये मुस्लिमांचा धर्म प्रसार करणं, धर्मांतर होणं यासाठी तसा हातभार लागलेला आहे. परंतु हे सांगत असताना जे 550 संस्थानं होती आणि त्याच्यानंतर अगदी आपण राष्ट्र ही संकल्पना जेव्हा आपण म्हणू होती 1857च्या पहिल्या राष्ट्रीय आंदोलनात झाली आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत राष्ट्र संकल्पनेची तशी बांधणी झालेली आहे. एक सांगता येईल की मुघल राज्यांच्या मध्ये काही रोड्स बांधण्यात आले, काही मॉन्युमेंट्स बांधण्यात आले. अगदी मुंबई ते आग्रा हा जो रोड आहे तो सुद्धा त्या काळामध्ये बांधण्यात आला. हे थोडं प्राचीन वारसा जो आहे तो निर्माण करण्यामध्ये अनेक या ठिकाणचे लोक त्याला योगदान केलेलं आहे. परंतु हे म्हणत असताना सर्वच काही आनंद होतं असंही म्हणता येत नाही. आता कबीर खान यांनी जे काही म्हटलंय त्यामध्ये असंही म्हटलंय की आपण एक खलनायकीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुघलांच्या, आणि खलनायकीकरण करत असताना त्या दृष्टीने त्यांना प्रेझेंट केलेलं आहे.
ठीक पण आहे. हे करत असताना कुठलं संशोधन केले आहेत का, अभ्यास करण्यात आलेला आहे का, हा हा आणि अशा पद्धतीचं त्यांची एक अभिव्यक्ती म्हणून याकडे पाहता ठीक आहे, येऊ अभिव्यक्ती म्हणून शकेल. त्यांनी सांगितलेलं आहे, पण आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो इतिहास संशोधनाच्या शिवाय मांडलाय असा आरोप सुद्धा त्याच्यातून होतो आणि त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. आणि तुम्ही जे तटस्थपणे त्या सांगितलं की चांगल्या बाजू काय होत्या आणि त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या ज्या कत्तली असतील किंवा या सगळ्या गोष्टी त्या सुद्धा होत्या. राम कदम आता आपल्या सोबत आहेत. राम कदमजी भाजपचे आमदार आहेत. राम कदम, रामभाऊ, ज्या प्रकारचा आज त्यांनी मत मांडलेलं आहे कबीर खान यांनी, त्यांचं असं म्हणणं आहे की इथल्या मुघल साम्राज्य जे होते, सम्राट जे होते, त्यांचं खलनायीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तुम्हाला हे पटतंय का? मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की बाबर हा आईकडून तैमूर आणि वडिलांकडून चंगेज खान अशी ही बाबराची वंशजाची पिलावळ. तुर्क आणि मोंगल अशा दोघांचं रक्त त्याच्या धमन्यांमध्ये आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण बाबरापासून औरंगजेबापर्यंत हा जो सगळा मोगलाईचा इतिहास जर आपण पाहिला तर या इतिहासामध्ये रक्तपात, लूटमार, क्रूरता, अतिशय निष्ठुर पद्धतीनं लोकांचा अनन्वित छळ आणि जबरदस्तीनं धर्मांतर अशा प्रकारचा तो क्रूर इतिहास आपण पाहिलाय. म्हणजे बाबराच्या नावानं ओळखली जाणारी मस्जिद जिथे आपली राम जन्मभूमी होती, तिथपासूनचा सगळा संघर्षाचा जो इतिहास आहे तो मागच्या 500 वर्षाच्या कालखंडातला आहे. आणि तो काळा इतिहास ना इतिहास विसरेल ना भारतातील लोक विसरतील. प्रश्न असा पडतो की कबीर खाननं या देशात राहायचं, या देशाचं खायचं, या देशाचं प्यायचं आणि या देशाची ज्यांनी लूट केली त्या मुघलांचं कौतुक करायचं, ही कसली आली अभिव्यक्ती? अभिव्यक्तीच्या नावाखाली स्वतःच्या मनात येईल तसा स्वैराचार या देशाला मान्य नाही. मोगलांनी या देशाची लूट केली, याच्यासाठी काही संशोधनाची आवश्यकता? त्यांनी रक्तपात केला, याच्यासाठी संशोधनाची आवश्यकता? मंदिरं तोडली, छत्रपती शिवराय नसते तर या महाराष्ट्राचं काय झालं असतं हे काय मी तांबोळी सामान्य सांगण्याची आवश्यकता आहे? धर्मस्थळांचा विध्वंस झाला, याच्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे? कसल्या संशोधनाची आपण गप्पा मारतोय? कबीर खानचं हे विधान आक्षेपार्ह नाही, अक्षरशः कुठल्याही मराठमोळ्या नव्हे या देशाला न पटणारं विधान आहे. ठीक आहे, मी शब्बीर विद्रोही यांना विचारतोय. शब्बीरजी, राम कदम यांनी जे मत मांडलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ही अभिव्यक्ती म्हणून जरी हे व्यक्त झालेलं वक्तव्य असलं तरी हा स्वैराचार आहे, कारण यातून त्यांनी जे मत मांडलेलं आहे ते कुणालाही न पटणार आहे. ऐसा है कि हमारे भाई ने जो बात कही ये इसी तरीके से इतिहास बनता और बिगड़ता है. और आप इनसे पूछिए कि जो आज राखी का त्योहार है, ये राखी के धागे भेजने पर अपनी फौज भेजने का काम किसने किया? फिर ये भी इनसे पूछिए. देखिए होता क्या है कि हम सभ्यताओं को भूल जाते हैं. आपके 50 अच्छे काम हैं, हम उसको भूल जाते हैं और आपकी एक बुराई को हम लेकर के लोगों में अलग अलग ढंग की बात करने लगते हैं. पण याचा अर्थ मुघल साम्राज्यातल्या कुठल्याही राजाच्या बद्दल ज्यांनी खऱ्या अर्थानं अत्याचार केले नाहीत त्यांच्या सुद्धा प्रतिमा चांगल्या मांडल्याच गेल्यात ना इतिहासात. असं नाहीये ना की सगळेच मुघल सम्राट हे अन्यायी अत्याचारी होते, अशा प्रकारचा इतिहास नाहीये. नाही, औरंगजेब बद्दल आहे. असं आहे की औरंगजेब जे छवी आहे ते असं आहे की ते जजिया कर लावला आणि उन्होंने जजिया कर लगाया. उसके अलावा उन्होंने सरदार जी के गुरु थे उनकी हत्या की और इन्होंने विश्वनाथ जी के मंदिर तोड़े. ये बात को ला करके किया गया. और संभाजी महाराज जिन्हें हम मानते हैं, सभी मानते हैं, जब वो लड़ाई में हार गए तो उन पर उन्होंने धर्म परिवर्तन की बात कही, सिर्फ उन पर कही, जनता से नहीं कही. मेरा ये कहना है, माझा प्रश्न तोच आहे, ज्या संभाजी राजांना हाल करून मारलं, इतिहासामध्ये अनेकांची हत्याकांड घडवली, त्यांना खलनायक म्हणायचं नाही तर मग काय त्यांचा नायक म्हणून सन्मान करायचा, इतिहासात त्यांचा नायक म्हणून उदो करायचा आणि तो इतिहास पुढे शिकवायचा?
आमच्या मनात असं आहे की ज्या लोकांमध्ये प्रेम भावना अगर स्थापित करायचे आहे तो लोगों जे कर्तव्य है, जे भावना जिस भावना से मानो बन सकता है उन भावनाओं को सामने रखना चाहिए। और दूसरी वो चीजें, हर आदमी होता है, आदमी से गलती सही सब होता है। मेरा ये मानना है कि संभाजी महाराज के साथ जो हुआ उसमें हम एक ही बात कहना चाहते हैं कि आप औरंगजेब को मुसलमान के नजर से और संभाजी को हिंदू के नजर से न देखिए, उन्हें देखिए तो दोनों राजा की नजर से देखिए। पण ते भांडण केवळ राजाचंच होतं का? जर राजाचा असता तर धर्म परिवर्तनाचा प्रश्न आला कुठून, हा सुद्धा सवाल आहे ना। हम ही उत्तर देतो ना रे बाबा, हम ही उत्तर देतो। ऐसा है कि जब कोई किसी को जीत लेता है तो उसे अपना गुलाम बनाना चाहता है, और गुलाम बनाने के लिए वो अपनी मर्जी से अपना शर्त लिखता है। कारण यह है कि हमारे जो धर्म ग्रंथ है, कुरान है, उस कुरान में कहीं भी किसी को धर्म परिवर्तन के लिए दबाव डालने का हुक्म ही नहीं है, कहना ही नहीं है। अब एक व्यक्ति के कृत्य को हम इस्लाम का कृत्य कह दें, ये गलत हो जाता है। इस्लाम एक अलग चीज हो, मुसलमान मग प्रश्न तोच आहे, मला विचारायचं तुम्हाला, या इतिहासामध्ये मुस्लिम धर्माला बदनाम केलंय की त्या सम्राटांना खलनायक ठरवलंय, याचा सुद्धा तुम्ही विचार करणार आहात का? मुस्लिम सम्राटांना खलनायक ठरवणं म्हणजे मुस्लिमांना किंवा त्या धर्माला बदनाम करणं, असा याचा अर्थ का घेतला जातो? त्याच्यावर बोलायचंय एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र। आपण चर्चा करतोय कबीर खान याने केलेल्या वक्तव्याच्या नंतर जो वाद निर्माण झालाय, खरंच इतिहासात मुघलांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा खलनायकी रूपाने आज सिनेमातून आणली जाते का? आणि हे सगळं करत असताना त्याच्याबद्दल कुठलेही संशोधन झालं नाही आणि ते सगळं बघताना आपल्याला लाज वाटते असं तो म्हणतोय। त्याच्या या सगळ्या वक्तव्याच्या नंतर चर्चेला तोंड फुटलंय आणि आपण त्याचबद्दल चर्चा करतोय। आपल्या सोबत आहेत मुस्लिम सत्यशोधक संघटनेचे शमशोद्दीन तांबोळी सर, आपल्या सोबत शब्बीर विद्रोही आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष, आणि आपल्या सोबत रामभाऊ कदम आहेत, भाजपचे आमदार। मला तांबोळी सरांना विचारायचं आहे, सर, ज्या मुघलांचा इतिहास म्हणजे सगळ्याच नाही ज्या मुघल सम्राटांचा इतिहास हा विलन आहे किंवा त्यांनी खलनायकी रूपाची कामं केलेली आहेत, त्यांचा इतिहास बदलून आता कुणाला तरी चांगलं वाटावं याच्यासाठी त्यांना नायक म्हणून त्यांचा इतिहास लिहायचा, ही अपेक्षा आहे का कबीर खानची? अजिबात नाही। त्यांची काय इच्छा आहे त्यांच्या वतीने मी बोलत नाही, पण तुम्हाला काय वाटतं? मला काय जे म्हणायचे ते असं आहे की मोगलांच्या पैकीच दारा शुको सारखे सुद्धा काही लोक होते की ज्यांनी उपनिषदांचं पर्शियन लँग्वेज मध्ये त्यांनी अनुवादित केलेलं आहे। अशी काही माणसं होती त्या काळामध्ये। मला वाटतं शहाजहानने जनावरांचा जो पहिला दवाखाना भारतामध्ये जो उभा केलेला आहे तो शहाजहानने केलेला आहे। काही ते तलाव असतील, पाण्याची व्यवस्था असतील, असे कन्स्ट्रक्टिव्ह कामं सुद्धा केलेली आहेत। परंतु याचा अर्थ असा नाही की मुस्लिम हे मोगलांचं दैवतीकरण करतायत, असंही काही नाहीये। आणि त्यामुळे आज जे एक होतंय की असे काहीतरी स्टेटमेंट कुणीतरी सेलिब्रिटीच्या कडून पुढे येत आहेत आणि ते आल्यानंतर एकूणच त्याचा रोख जो होतो चर्चेचा तो सर्वसामान्य मुस्लिमांच्या प्रतिमाभंजनांच्याकडे किंवा त्यांच्या निष्ठांच्याकडे किंवा त्यांच्याबद्दलचं एक गैरसमज निर्माण होण्याकडे असं होतं। त्यामुळे मुघलांचं दैवतीकरण करणं हे अगदीच चुकीचं आहे। मग प्रश्न तोच उरतो सर, नाही तो तुमची भूमिका अगदी मान्य आहे। तुम्ही या दोन्ही काय म्हणतात त्याला कठोर भूमिका ज्या असतात, टोकाच्या भूमिका असतात, त्याच्या सुवर्ण मध्य तुम्ही काढण्याचा प्रयत्न करताय। चांगलं आणि वाईट हे दोन्ही इतिहासात आहे। पण त्याच मुद्द्याला घेऊन मला शब्बीरजींना विचारायचं आहे, विद्रोहीजींना। शब्बीरजी, आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मुघलांच्या इतिहासात केवळ औरंगजेब नाहीये, मुघलांच्या इतिहासात केवळ बाबर नाहीये। मुघलांचा इतिहास जेव्हा सांगितला जातो तेव्हा शहाजहानचा ताजमहल आज अभिमानाने मिरवतो हा देश सुद्धा। मुघलांचा इतिहास सांगितला जातो तेव्हा
आम्ही दाराशुको बद्दल ऐकतो आणि तो कसा होता त्याला कधी कुणी इतिहासामध्ये विलन केलेलं नाहीये. जे विलन होते त्यांना जर विलन म्हणायचं नाही तर मग त्यांना नायक म्हणून घोषित करायचं ही अपेक्षा आहे का, हा सवाल आहे. असा आहे, आमची मराठी चांगली नाही आहे, तुम्ही ठीक आहे सर, समजून घेऊ आपण, काही हरकत नाही. ऐसा है कि ये बादशाह थे, हाँ, ये हमारे इस्लाम धर्म के प्रचारक नहीं थे, हाँ, और न ये हिंदू धर्म के विरोधक थे, ये भी ख्याल कीजिएगा. हाँ, कारण यह है कि अगर आप इनके ज्ञान वापी मस्जिद की जो बात चलती है, विश्वनाथ मंदिर की बात अगर तोड़ने की चलती है, हाँ, तो ये गोलकुंडा का मस्जिद भी तोड़े थे, औरंगजेब ने गोलकुंडा का मस्जिद भी तोड़े थे. मग त्यांना नायक का म्हणायचं? ज्यांनी मंदिरं मशिदी तोडल्या त्यांना खलनायकच म्हणायचं ना. इथल्या संस्कृतीचं भंजन करणाऱ्या, इथल्या लोकांच्या भावनेचं भंजन करणाऱ्यांना नायक म्हणावं ही अहमहिका का आहे? ऐसा मेरे भाई, मेरी पूरी बात सुन लीजिए, आप प्रश्न कीजिए. हम न नायक के पीछे हैं और न हम खलनायक के पीछे हैं. हाँ. हमारा यह मानना है कि देश का इतिहास अगर पढ़ाया जाता है तो ये पढ़ाया जाता हम क्या थे, क्या हैं, क्या होंगे, भविष्य की बातों के बीच में रखा जाता है. हाँ. हमें औरंगजेब से नहीं, हम धर्मनिरपेक्ष भारत के नागरिक हैं और हाँ. हम लोकतंत्र में जी रहे हैं, यहाँ राजतंत्र नहीं है. हाँ. इसलिए राजतंत्र के इतिहास पर हम ज्यादा बहस करने की बात नहीं सोचते हैं. हाँ. हम आपसे सिर्फ ये कह रहे हैं कि ये क्यों तोड़ा, क्या तोड़ा, ये लंबा इतिहास का चर्चा है. हाँ. जो व्यक्ति आज खलनायक है कल नायक बन जाता है. हाँ. कल जो नायक है परसों खलनायक बन जाता है. हाँ. मेरा अपना केवल एक ही चीज कहना है कि वो धार्मिक लोग नहीं थे, वह जिस धर्म में जन्म ले लिए उस वजह से उस धर्म को आप कलंकित न कीजिए. हमारा धर्म ठीक आहे. ब्रेकची वेळ झाली आहे. कुठेही हा गैरसमज असता कामा नाहीये की मुघलांच्या बद्दल बोललं म्हणजे ते धर्माच्या बद्दल बोललं. त्यांनी जर धार्मिक गोष्टी काही केलेल्या असतील, त्यांनी त्या धर्मासाठी काही गोष्टी केलेल्या असतील तर स्वाभाविक आहे त्याच्यावरती टीका होणार. त्यामुळे ती टीका ही धर्मावरची टीका म्हणण्याचं सुद्धा काही कारण नाहीये. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला रामभाऊंकडे जायचं आहे आणि त्यांची याच्याबद्दलची भूमिका जाणून घ्यायची आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी म्हटलंय, बायडन प्रशासनानं 31 ऑगस्टची मुदत वाढवण्याचा विचार करावा असं मत अमेरिकेतल्या काही लोकप्रतिनिधींनी म्हटलंय. हजारो नागरिक अजूनही देश सोडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 31 ऑगस्टच्या मुदत पाळण्याच्या नादात आपण वचन विसरून चालणार नाही असं मत डेमोक्रॅटिक पक्षाचे टॉम मालिनोव्स्की यांनी म्हटलंय. मोहीम यशस्वीपणे राबवायची की डेडलाईन पाळायची हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या हवाई ताफ्यातील C-17 या लष्करी विमानात जन्म झालेल्या अफगाणी मुलीचं नाव रीच असं ठेवण्यात आलंय. अफगाणिस्तानातून सुटकेसाठी जात असलेल्या विमानात तिचा जन्म झालाय. या विमानाचं नाव रीच 828 असं आहे आणि त्यावरूनच तिचं नाव आता रीच असं ठेवण्याचा निर्णय आई वडिलांनी घेतलाय. विमानात तैनात वैद्यकीय पथकानं या महिलेला प्रसूतीसाठी मदत केली. आई आणि मुलीची प्रकृती चांगली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या 31 ऑगस्टच्या मुदतीवरती कायम राहण्याच्या बायडन प्रशासनाच्या निर्णयाबद्दल चर्चा रंगताय. ज्यांना अमेरिकेचं लष्कर जे आहे ते तिथून निघून गेल्यानंतर अफगाणिस्तान सोडून बाहेर जायचंय त्यांनाही ते शक्य व्हावं अशी इच्छा आमची आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचीही अपेक्षा असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी साकी यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानातल्या नागरिकांचं हित लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायानं घेतलेला पुढाकार हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन यांनी म्हटलंय. तिथल्या नागरिकांना नेहमीसारखं आयुष्य जगता यावं यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे असल्याचं एर्डोगन यांनी म्हटलंय. काबूल विमानतळावर सध्या नागरिकांच्या सुटकेचं मिशन सुरू असतानाच तालिबान्यांनी दिलेली 31 ऑगस्टची डेडलाईनलाही आता अवघ्या काही दिवसांवर ही डेडलाईन आली आहे. अजूनही अनेक देश अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या आपापल्या देशाच्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याचे प्रयत्न करतायत. नेदरलँड्सने आतापर्यंत 9 फ्लाईट्समधून किमान 800 जणांना मायदेशी परत आणलंय, तर पोलंडनं काबूलमधून आतापर्यंत 400 नागरिकांना मायदेशी आणलंय, तर ब्रिटननं आतापर्यंत 5700हून अधिक नागरिकांना मायदेशी आणलंय. अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी जागतिक अन्न मोहीम अर्थात वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला
$200 मिलियन गरज लागणार आहे. अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत वाईट झाली आहे. तिथला सततचा संघर्ष आणि कोरोनामुळे लाखो लोकांवर आर्थिक संकट ओढावलंय. त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे. अफगाणिस्तानाबाहेर पडण्याच्या आशेनं हजारो लोक काबूल विमानतळाबाहेर रांगा लावून उभे असल्याचं चित्र कायम आहे. 31 ऑगस्टपर्यंत या सगळ्यांना देशाबाहेर जाण्यासाठी डेडलाईन आहे आणि त्यामुळे आता तणावाचं वातावरण वाढण्यास सुरुवात झाली आहे. इथे उभ्या असलेल्या सैनिकांना कागदपत्र दाखवून आशेनं हजारो लोक तासनतास रांगेत उभे आहेत. योग्य कागदपत्र असलेल्यांना सैनिक या कॅनॉलमधून वर खेचून घेत आहेत अशी माहिती स्काय न्यूजने दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन या डेडलाईनबद्दल ठाम असल्याचंही समजतंय. अफगाणिस्तानमधून 2 विमानं बेल्जियममध्ये सोमवारी दाखल झाली. या विमानांमध्ये 226 नागरिक होते, पण यामध्ये बेल्जियम नागरिक किती होते याबद्दलची ठोस माहिती मिळू शकलेली नाहीये. ब्रसेल्स जवळच्या मेल्सब्रोक मिलिटरी एअरपोर्टवर हे विमान जे आहे ते दाखल झालं. अफगाणिस्तानमधून दाखल झालेल्या सर्व लोकांना अनेक बसमधून जवळच्याच मिलिटरी कंपाऊंडमध्ये नेलं गेलं आणि त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करून क्वारंटाईन त्यांना केलं जाईल. बेल्जियम सैन्याचे मेजर पीटर फ्रेच यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक विमान काही उरलेल्या काही नागरिकांना अफगाणिस्तानमधून आणण्यासाठी काबूलला रवाना होणार आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. काबूल विमानतळाबाहेर झालेल्या गोळीबारात एका अफगाणी सैनिकाचा मृत्यू झाल्याची माहिती जर्मन अधिकाऱ्यांनी दिली आहे. काबूल विमानतळावर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दिग्दर्शक कबीर खाननं मुघलांच्या इतिहासाबद्दल जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, जे मत मांडलेलं आहे, त्याच्यानंतर देशात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे आणि त्याचं म्हणणं स्पष्टपणे असं आहे की मुघलांचा जो इतिहास सांगितला जातोय त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच्याबद्दल त्यांना नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दलची लाज वाटते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. राम कदम आता आपल्या सोबत आहेत. ब्रेकच्या पूर्वी आपण मुस्लिम समाजातल्या सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्यांचं म्हणणं काय ऐकलं, त्याचबरोबर शब्बीर विद्रोही होते त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकलं. मला आता राम कदम यांच्याकडे जायचं आहे. रामभाऊ, काय अपेक्षित असावं कबीर खानला जेव्हा की इथं आतापर्यंत मुघलांच्या ज्या सम्राटांनी अन्याय अत्याचार केले, त्या अन्याय अत्याचार आज कागदावर इतिहासाच्या रूपातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ज्या मुघलांनी कुठल्याही प्रकारचे अत्याचार केलेले नाही त्यांना विलन न ठरवता जसेच्या तसे ते समोर आलेले आहेत. मग आज कबीर खानला अपेक्षित काय असावं, कुठला इतिहास त्याला अपेक्षित आहे? या ठिकाणी माझ्या अगोदर जे पूर्व वक्ते बोलले त्यातला एक मुद्दा महत्वाचा आहे की या ठिकाणी कबीर खान हा 100% दोषी आहे. त्याच्या विधानाचं समर्थन करता येत नाही. त्याला ते विधान माफी मागत मागे घ्यावं लागेल, यात वाद नाही. पण कबीर खानच्या या विधानामुळे समस्त समाजाला आपल्याला बोट दाखवून चालणार नाही, कारण हा पूर्णपणे कबीरचा दोष हा पहिला भाग. त्याच्यामुळे अगोदरचे वक्ते बोलले त्याच्याशी मी तंतोतंत सहमत आहे. आणि छत्रपती शिवरायांनी मुस्लिम धर्मियांपासून सगळ्यांना प्रेमाची, आपुलकीची आणि घरगुती पारिवारिक असल्यासारखी वागणूक दिलेली आहे, हे आपल्याला ज्ञात. मी देखील जन्मानं ब्राह्मण नाही, पण ब्राह्मणांचे अनेक षोडशोपचार मला कंठस्थ आहेत, अनेक वेदातल्या संस्कृतातल्या रुचा कंठस्थ आहेत. त्याचबरोबर कुराण मधले 4ही कुल, सूरह फातिहा आणि पूर्ण नमाज मी अस्खलित, अगदी ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की शब्दांमध्ये कुठला फरक नाही, कोणी हाफिज समोर असतील तर ते देखील चूक काढू शकणार नाहीत, इतकी सुंदर नमाज मला अदा करता येते. आणि हे छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत की सगळ्या धर्मांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे. पण कबीर खानची या ठिकाणी जी मानसिक प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीच्या विरोधात संपूर्ण देश आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. त्या बाबराचं समर्थन कसं होऊ शकतं? हळदी घाटातलं युद्ध अजून देश विसरला नाही. भारतातली, महाराष्ट्रातली मंदिरं ज्या पद्धतीने मुघलांनी उद्ध्वस्त केली, संभाजी राजांचा वध, ज्या पद्धतीने शिवरायांनी जिंकलेले किल्ले त्यांना परत जाऊन द्यावे लागले, त्यांची कैद महाराष्ट्र कसा विसरेल? त्याच्यामुळे मुघलांचं समर्थन, त्यांची लूटपाट, त्यांचा रक्तपात कधीही हा अक्षम्य आहे. चंगेज खान आणि तैमूरचे जे वंशज आहेत, म्हणजे 1526 ते 1857 हा तिथपर्यंतचा हा रक्तरंजित इतिहासच आहे. याचं समर्थन दूर दूर पर्यंत होऊ शकत नाही. हा पहिला भाग. आणि शेवटचा भाग,
या नट्या आणि हे इंडस्ट्रीतले काही लोक जसं तांदळात काही खडे असतात तसे हे मुठभर खडे आहेत, हे चीप पब्लिसिटीसाठी असं करतात. तर त्याच्यामुळे काहीतरी एक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी लागेल की जो कोणी नटी किंवा ती व्यवस्था दिग्दर्शक चीप पब्लिसिटीसाठी करेल तर त्यावेळेस त्याला एक व्यक्तिविशेष न पण समजता ते सगळं करत असताना त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा येणार नाही आणि पुन्हा मुघलशाही सुद्धा येणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल, तरच आपल्याला या सगळ्याबद्दल बोलण्याचा सुद्धा अधिकार असणार आहे. पण आजच्या या चर्चेतून काय दिसलं हे जे कबीर खानला आज सांगणं गरजेचं आहे. हा देश आजही त्या मुघल साम्राज्यापैकीच एक असलेल्या शहाजहानच्या ताजमहलाच्या समोर जाणारा आणि त्याच्याबद्दल भरभरून बोलणारा, त्याचं कौतुक करणारा हाच देश आहे. आणि हाच तो देश आहे ज्या आजही प्रार्थना स्थळावरती अशा अनेक जखमा आहेत, ज्या जखमा इथल्या मुघलांच्या साम्राज्याच्या काळात झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा इतिहासाचाच एक भाग आहेत. त्यामुळे इतिहास जो लिहिला गेलाय तो इतिहास जो घडलाय आणि त्यामुळे हा इतिहास बदलून नवा इतिहास लिहावा अशी अपेक्षा कबीर खानची होती का, हा प्रश्न खरं तर त्याचं उत्तर त्याने द्यायला हवं. पण या निमित्तानं आज आपण या सगळ्या चर्चा केल्या, या चर्चेत आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.